नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्या एम.एस. चॅप्टर जी.के या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोपण नावे व साहित्य व साहित्यिक याविषयी माहिती बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला TET विषयी प्रश्न उत्तरे हवे असतील तर आपली TET या नावाने प्लेलिस्ट आहे, तर जाऊन चेक करा. टोपण नावे. प्रश्न क्रमांक 1. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन आहे ए. रामचंद्र नाना मंगळवेढेकर, बी. वसंत नारायण मंगळवेढेकर, सी. राजेंद्र गजानन मंगळवेढेकर आणि डी. राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर. प्रश्नाचं उत्तर आहे बी. वसंत नारायण मंगळवेढेकर. प्रश्न क्रमांक 2. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय? आपले पर्याय आहेत ए. कृ. के. दामले, बी. रा. ग. गडकरी, सी. प्र. के. अत्रे आणि डी. वि. वा. शिरवाडकर. प्रश्नाचं उत्तर आहे ए. कृ. के. दामले. प्रश्न क्रमांक 3. प्र. के. अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले? ऑप्शन आहे आपले ए. केशवसूत, बी. केशवदूत, सी. कुसुमाग्रज, डी. केशवकुमार. उत्तर आहे डी. केशवकुमार. प्रश्न क्रमांक 4. आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? पर्याय आहेत आपले ए. राम कदम, बी. अजय अतुल, सी. लता मंगेशकर, डी. श्रीधर फडके. उत्तर आहे बघा सी. लता मंगेशकर. प्रश्न क्रमांक 5. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? आपले पर्याय आहेत ए. सीताराम गोडघाटे, बी. मणिक गोडघाटे, सी. मिथिला गोडघाटे, डी. राघव गोडघाटे. उत्तर आहे बी. मणिक गोडघाटे. प्रश्न क्रमांक 6. आज्ञापत्रकार रामचंद्र पत अमात्य यांचे पूर्ण नाव काय? पर्याय आहेत ए. रामचंद्र मोरोपंत पराडकर, बी. रामचंद्र शहाजी भोसले, सी. रामचंद्र नारायण पेशवे आणि डी. रामचंद्र निळकंठ बावडेकर. उत्तर आहे डी. रामचंद्र निळकंठ बावडेकर. प्रश्न क्रमांक 7. प्रसिद्ध लेखक चित्र्य खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? पर्याय आहे ए. ग्रेस, बी. केशवकुमार, सी. आरती प्रभू, डी. अनिल. प्रश्नाचे उत्तर आहे सी. आरती प्रभू. आता आपण बघणार आहोत साहित्य व साहित्यिक. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? आपले पर्याय आहे ए. विनायक जनार्दन करंदीकर, बी. यशवंत दिनकर पेंढारकर, सी. राम गणेश गडकरी आणि डी. बाळ सीताराम मढरेकर. उत्तर आहे बी. यशवंत दिनकर पेंढारकर. प्रश्न क्रमांक 2. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत ए. सिंधुताई सपकाळ, बी. सावित्रीबाई फुले, सी. ताराबाई शिंदे, डी. प्रज्ञा पवार. उत्तर आहे ए. सिंधुताई सपकाळ. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी संत तुकाराम यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? पर्याय आहेत आपले ए. दासबोध, बी. एकनाथी भागवत, सी. अभंगगाथा, डी. भावार्थ दीपिका. उत्तर आहे सी. अभंगगाथा. प्रश्न क्रमांक 4. आरती प्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यक कोण? पर्याय आहेत ए. चित्र्य खानोलकर, बी. बा. सी. मांजरेकर, सी. जयवंत दळवी, डी. ग. दी. माडगूळकर. प्रश्नाचं उत्तर आहे बघा ए. चित्र्य खानोलकर. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं नाही? ऑप्शन आहे ए. असामी असामी, बी. व्यक्ती आणि वल्ली, सी. अमृतवेल, डी. बटाट्याची चाळ. प्रश्नाचे उत्तर आहे सी. अमृतवेल. प्रश्न क्रमांक 6. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत ए. ग. दी. माडगूळकर, बी. प्रकाश संत, सी. बाळकराम, डी. विद्रोही. प्रश्नाचे उत्तर आहे बी. प्रकाश संत. प्रश्न क्रमांक 7. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? पर्याय आहेत ए. 6 मार्च 2015,
बी 6 जानेवारी 2015, सी 6 एप्रिल 2015 आणि डी 6 फेब्रुवारी 2015. उत्तर आहे डी 6 फेब्रुवारी 2015. प्रश्न क्रमांक 8. पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? पर्याय आहेत ए. फ. मो. शिंदे, बी. डॉक्टर सदानंद मोरे, सी. मंगेश पाडगावकर, डी. नागनाथ कोत्तापल्ले. प्रश्नाचे उत्तर आहे बी. डॉक्टर सदानंद मोरे. प्रश्न क्रमांक 9. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? पर्याय आहे ए. विवेक सिंधू, बी. ज्ञानेश्वरी, सी. लीलाचरित्र, डी. यापैकी नाही. उत्तर आहे सी. लीलाचरित्र. प्रश्न क्रमांक 10. सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? पर्याय आहे ए. इंद्रजित भालेराव, बी. ग्रेस, सी. सुरेश भट, डी. विठ्ठल वाघ. उत्तर आहे बी. ग्रेस. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, लक्षात ठेवण्यासाठी व्हिडिओ 2-3 वेळेस रिपीट बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील.